स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइव इंडिया न्यूज। लाइव इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। धोंडा वड़ौली में कृष्णा फाउंडेशन की ओर से 15 अगस्त 2015 स्वतंत्रता दिवस को लेकर के जिला परिषद स्कूल के बच्चों को बांटे गए नोटबुक। तो आइए ले चलते हैं धोंडा वड़ौली, जहां जिला परिषद स्कूल पर विद्यार्थियों के लिए कृष्णा फाउंडेशन की ओर से स्वतंत्रता दिवस को याद कर 15 अगस्त 2015 को स्कूली बच्चों को नोटबुक वितरण किया गया। इस अवसर पर आए हुए प्रतिष्ठित मान्यवरों का स्वागत सम्मान भी कृष्णा फाउंडेशन की ओर से किया गया। जानकारी के अनुसार भिवंडी में एक ऐसी समाज सेवा संस्था कृष्णा फाउंडेशन के नाम से स्थापित की गई, जिसके अध्यक्ष गिरीश महात्रे ने यह संस्था कृष्णा फाउंडेशन के नाम से जो संस्था समाज हित के लिए, जनहित के लिए किया है। भिवंडी में पहला ही कार्यक्रम 15 अगस्त स्वतंत्रता दिन को लेकर के किया, जहां जिला परिषद के गरीब गरजू विद्यार्थियों के लिए एक सुनहरा मौका, उनको नोटबुक वितरण करने का समाज हित का काम कृष्णा फाउंडेशन ने किया। तो आइए देखते हैं, जहां गिरीश महात्रे ने कृष्णा फाउंडेशन जनहित और जन सेवा के लिए, लोगों के हित के लिए फाउंडेशन संस्था बनाया है। जिस फाउंडेशन कृष्णा फाउंडेशन संस्था के माध्यम से लोगों के हित का काम करेंगे, जनहित का काम करेंगे। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, त्या निमित्ताने आज या ठिकाणी एक श्री कृष्णा फाउंडेशन या संस्थेने आपल्या धोंडावडे जिल्हा परिषद शाळेला एक वह्या वाटप आणि एक पॅड वाटप, प्रत्येक विद्यार्थ्याला एक शैक्षणिक साहित्य म्हणजे उपलब्ध करून दिलं। आणि दुसरं असं की त्यांनी अशी कमिटमेंट केली की यापुढे जे साहित्याची आवश्यकता लागेल, जी साहित्य कमी आहे ते फक्त कृष्णा फाउंडेशनला समजावायचं, ते आम्ही तुम्हाला म्हणजे लगेचच देण्याचा प्रयत्न करू, अशी एक कमिटमेंट केली। मला वाटतं आत्ताच एक सुभाष दळवे आणि दिलीप भोईर यांनी आमच्या मासिक सभेमध्ये एक विषय ठेवला की अशी एक संस्था आहे ती विद्यार्थ्यांना एक शिक्षण घ्यावं यासाठी एक कार्यरत आहे आणि आपल्या शाळेला मदत करण्याची इच्छा दर्शवितात। तर मी त्या टायमाला लगेचच त्यांना सांगितलं की हरकत नाही, आपणही त्यांच्याशी संपर्क साधू, आणि लगेच त्याच टायमाला त्यांनी या फाउंडेशनशी संपर्क साधून आज आपल्याला 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांचं शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं। प्रश्नच नाही, कारण जोपर्यंत एखादा आपण नेहमी पाहतो की एखादी स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये ज्या टायमाला आपण कुठलं तरी एम दाखवतो किंवा बक्षीस वगैरे दाखवतो, त्या टायमाला ती स्पर्धा जिंकण्याचा एक सर्वांच्या मनात ध्यास असतो, उद्दिष्ट फक्त असतो की स्पर्धा जिंकण्याचा। त्याच पद्धतीने आज आपल्याला एक शैक्षणिक साहित्याची लालच दाखवून आपण शिकावं ह्यासाठी प्रवृत्त केले, त्याबद्दल खरोखरच एक चांगलं कार्य आज या ठिकाणी कृष्णा फाउंडेशन करत आहे। संस्था आपल्या शाळेत येऊन त्यांनी ते आपल्या शाळेसाठी आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी जी काही मदत केलेली आहे, ती मी तर म्हणते माझ्या साध्या शब्दात आभार व्यक्त होणारच नाही, कारण आमची जी मुलं आहेत ती वाडी वस्तीतून येणारी मुलं आहेत। सगळ्यांना सर्वसामान्य शिक्षण घेता येतं असं नाही, सरकार जरी देतं तरी एवढ्या गरजा उपलब्ध काही करून देत नाही। प्रत्येकाला पॅड, वह्या, पुरेसं साहित्य नसतं, आणि हे जे कृष्णा फाउंडेशनने आम्हाला दिलेले आहे हे दुधात साखर असल्यासारखं झालेलं आहे। त्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त इच्छिते। ग्राम पंचायत वल में सरपंच चुनाव संपन्न। सरपंच के पद पर संजय कृष्णा पाटिल विराजमान। लोगों ने किया स्वागत सम्मान और दी शुभेच्छा। तो आइए ले चलते हैं ग्राम पंचायत वल, जहां ग्राम पंचायत कार्यालय में सरपंच का चुनाव किया गया और बिन विरोध सरपंच के पद पर संजय कृष्णा पाटिल विराजमान हुए। काफी लोगों ने पुष्पगुच्छ और पुष्पहार देकर स्वागत सम्मान किया। वहीं पर शिवसेना आमदार रुपेश महात्रे ने भी नए सरपंच संजय कृष्णा पाटिल को शुभेच्छा व्यक्त की। आज ग्रामपंचायत वल या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सन्माननीय संजय पाटील यांचे बिनविरोध निवड झालेली आहे। खरं तर ह्या संदर्भामध्ये बोलताना मी सर्वप्रथम गावातील सर्व वरिष्ठ आणि ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। कारण बऱ्याचदा असं होतं की दिलेला शब्द पाळला जात नाही, परंतु ह्या ठिकाणी दिलेले शब्द पाळले गेलेले आहेत। आणि ज्यावेळेस माझ्याकडे सर्व सन्माननीय मान्यवर आले होते, मी त्यावेळी सांगितलं होतं की संजय पाटील हे गावासोबत असतील, आणि आज ते गावासोबत राहिले आणि म्हणून त्यांना आज जे बिनविरोध सरपंचपद मिळालेलं आहे, सन्मानाने मिळालेलं आहे। मी मागेही म्हटलेलं होतं की कार्यकाळ किती मिळतो हे महत्त्वाचं नाही, परंतु त्यामध्ये
चांगली कामं विकास कामं करता आली पाहिजेत आणि तो कार्यकाल यशस्वीपणे पार पाडता आला पाहिजे। निश्चितच ते उपसरपंच झाल्यानंतर चांगली कामगिरी केली, कार्यकाल यशस्वीपणे पार पाडला आणि आज संपूर्ण गावातील वरिष्ठ आणि संपूर्ण गावाने विश्वास ठेवून त्यांना पुन्हा एकदा सरपंच पदावर त्यांची निवड बिनविरोध झालेली आहे। या गावातील जी राहिलेली कामं असतील, ह्या गावामधले ह्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या जे जे विकास कामं आहेत ती सर्व विकास कामं त्यांच्याकडून निश्चित केली जातील। मला खात्री आहे ते चांगलं काम करतील आणि त्यांना ज्या ज्या ठिकाणी शासन स्तरावर ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी निश्चित मी त्यांच्यासोबत आहे आणि संपूर्ण गाव त्यांच्यासोबत आहे, तेव्हा त्यांच्याकडून चांगलंच काम होईल अशा प्रकारच्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। मी माझ्या ग्रामपंचायत कमिटीचा आभारी आहे की त्यांनी मला सरपंच पदाची नियुक्त केला आणि आमच्या गावचे वरिष्ठ खूप खूप आभारी आहे। गाववाल्यांचं विकास कामाची बोलायचं झालं तर आम्ही 90% कामं झाले आहे। आपली कारकिर्दी आता छोटीशी उरलेली आहे। मी माझ्या परीने आणि माझ्या कमिटीच्या परीने अतोनात प्रयत्न करीन, जे काही कामं असतील ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। सर्व सदस्यांना एकत्र घेऊन ते विकासात्मक कामं करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि परत सर्व कुटुंबीयाच्या वतीने आज आमच्या घरातले पहिला सरपंच म्हणून त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। सरपंच झालेला आहे, आम्हाला 50 वर्षानंतर सरपंच पद भेटलेलं आमच्या घरात। आमच्या पहिले सदस्यांचा आभार करतो, कारण त्या प्रत्येक सदस्याने आम्हाला सपोर्ट केलेला आहे। कोणी 1 वर्ष 6 महिने घेतलेले, आमच्या भावाला कमीत कमी वेळ भेटलेला आहे, पण त्याच्या पुढं माझा भाऊ किती कमीत कमी वेळामध्ये चांगलं काम करेल आणि घराण्यामध्ये एवढा आनंद झालेला आहे का 50 वर्षांना आमचं सरपंचपद भेटलेलं आहे। आणि निश्चितपणे सर्व ग्रामपंचायत सर्व सदस्य हे गावाच्या विकासासाठी झटतात आणि सर्व ग्रामस्थांचाही त्यांना एकजुटीने पाठिंबा असतो। याच्या पुढेही असंच या वळगावाचं नाव या परिसरामध्ये निश्चित उज्ज्वल अपेक्षा व्यक्त करतो। शिवसेना विभाग प्रमुख के जनसंपर्क कार्यालय का भव्य उद्घाटक के रूप में पहुंचे भिवंडी पूर्व आमदार रुपेश म्हात्रे। तो आइए ले चलते हैं कामतघर इलाके के शिवसेना विभाग प्रमुख भगवान एच ठाकुर के जनसंपर्क कार्यालय का भव्य उद्घाटन किया गया, जहां उद्घाटक के रूप में भिवंडी पूर्व के शिवसेना आमदार रुपेश म्हात्रे जिनके शुभ करकमलों से उद्घाटन किया गया। शुभेच्छा देते हुए भगवान ठाकुर को शुभेच्छा देते हुए आमदार रुपेश म्हात्रे ने कहा कि बहुत ही वरिष्ठ और प्राचीन समय से शिवसेना के कार्यकर्ता पदाधिकारी रहे हैं और इन्होंने हमेशा लोगों के लिए न्याय का काम किया है। जब जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन करते वक्त भगवान एच ठाकुर को आमदार रुपेश म्हात्रे ने शुभेच्छा दी। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आमचे शिवसेनेचे सन्माननीय विभाग प्रमुख माननीय श्री भगवानजी ठाकूर साहेब यांच्या कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे। खरं तर कार्यालय पूर्वीपासून होतं, परंतु त्याचं रिन्युएशन करून एक चांगल्या प्रकारचं कार्यालय, सुसज्ज असं कार्यालय आज त्या कार्यालयाचं उद्घाटन करत असताना मी एवढंच सांगेन की जे कार्यालय आहे त्या कार्यालयामधून जितकं चांगलं काम करता येईल, कारण बऱ्याचदा असं होतं की कार्यालय खूप मोठी असतात परंतु त्या ठिकाणी कार्यरत नसते किंवा चांगलं काम होत नसते, परंतु ह्या ठिकाणी जरी कार्यालय छोटं असलं तरी ते अतिशय सुसज्ज आणि या ठिकाणी काम जे होणार आहे ते चांगल्या प्रकारचं होईल आणि या ऑफिसमध्ये येणारा माणूस जो आहे, गोरगरीब गरजू माणूस ज्या वेळेस या ठिकाणी येईल त्याचे कामं चांगल्या प्रकारचे होतील आणि तो या ठिकाणून खुश होऊन जाईल, तेव्हा खऱ्या अर्थाने या कार्यालयाच्या कामातून त्यांचं आणि सन्माननीय भगवान ठाकूर साहेब यांनी केलेल्या कामाचं सार्थक होईल अशी माझी भावना आहे। मित्र भगवान ठाकूर यांनी अतिशय मित्रवरण केल्याचं त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांना असंच त्यांनी काम करीत राहा वगैरे लोकांना खूप सहकार्य करावे हेच माझं तुमच्याशी आहे। ग्राम पंचायत कोपर के माजी सरपंच जगदीश पाटिल का जन्मदिन धूमधाम से मनाया गया, जहां खासदार कपिल पाटिल ने दी शुभेच्छा। तो आइए ले चलते हैं ग्राम पंचायत कोपर, जहां के माजी सरपंच जगदीश पाटिल और भारतीय जनता पार्टी के तालुका सरचिटनीस का धूमधाम से जन्मदिन मनाया गया, जहां काफी लोगों ने पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत सम्मान किया, उनके लंबी आयु की कामना की। वहीं पर
भारतीय जनता पार्टी के खासदार कपिल पाटिल भी पहुंचे और खासदार कपिल पाटिल ने भी माजी सरपंच जगदीश पाटिल और अपने भारतीय जनता पार्टी के भिवंडी तालुका सरचिटनीस का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और शुभेच्छा व्यक्त की। सूरज की किरणें रोशनी दे आपको, सूरज की किरणें रोशनी दे आपको, फूलों की सुगंध रंगत दे आपको, हम तो कुछ देने के काबिल नहीं, भगवान हजारों साल की उम्र दे आपको। असं बोललं जातं की एखाद्या माणसाच्या नावाने गावाची जर ओळख होते तर त्या गावासाठी त्या व्यक्तीने काहीतरी केलेलं असं म्हणून होते। आता गेल्या अनेक वर्षापासून कोपरगावची ओळख म्हणजे जगदीश पाटील यांच्यामुळे, कोपरगाव कोणाचं तर जगदीश पाटलांचं, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या कार्याच्या माध्यमातून जगदीश पाटील यांनी या गावामध्ये विकासाच्या माध्यमातून केलं। अनेक कामं केली। ते काँग्रेसमध्ये असताना, मी राष्ट्रवादीमध्ये असतानाही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी मी उपस्थित आहे, तेव्हाही मी त्यांचं कौतुक केलं। हॅट्रिक सरपंच म्हणून सांगितलं, पण अजून एक असा इतिहास आहे त्यांच्या पाठीमागे। या गावामध्ये उपसरपंच पद हे कुठल्याही जाती धर्मासाठी व्यक्तीसाठी आरक्षित नसताना सरपंच जगदीश पाटील आणि त्यांची पत्नी उपसरपंच होती। असं मला वाटतं भिवंडी तालुक्यात पहिला प्रसंग असेल माझ्या बघण्यात। हे असं आपोआप होत नाही, गावामध्ये आपलं काम असेल, गावामध्ये आपण विकास असेल, गावातल्या लोकांची आपण मनं जिंकलेली असतील तर गावचे लोक असा विचार करतात आणि ही पद्धत दोन्ही एका घरात एका पती पत्नीला देण्याचा विचार करतात। हे फार मोठं कार्य असल्याशिवाय असं होत नाही आणि ते कार्य जगदीश पाटलांनी केलं होतं, म्हणून ग्रामस्थांनी त्यांना दोघांना उभा येताना तो मान दिला। कोपरगावच्या तमाम मानकरी जगदीश पाटील यांनी ज्या पद्धतीने या गावाचा विकास काम केलं तसंच काम आपण करून गावाचा विकास करावा आणि जगदीश पाटील यांच्यासोबत कायमचा आपला आशीर्वाद ठेवावा अशा प्रकारचं आवाहन करतो। पुन्हा एकदा जगदीश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। काय शुभेच्छा व्यक्त करणार। आज मोठ्या जल्लोषामध्ये वाढदिवस साजरा केला जात आहे। जगदीश पाटील माजी सरपंच, कार्यसम्राट सरपंच या नावाने ओळखले जातात। काय शुभेच्छा पण त्यांना व्यक्त करणार। जगदीश पाटील हे कोपरगावचे हॅट्रिक सरपंच आहेत। त्यांनी त्यांच्या पश्चात कोपरगावची शाळेचे सुशोभीकरण, रोड, रस्ते, गटारे अनेक कामाचा विकास केलेला आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 52 अध्याय पूर्ण केलेला आहे। ते 52 वर्ष पत्रकार आहेत, त्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। ग्राम पंचायत शेलार में ग्राम पंचायत की ओर से पदवीधर विद्यार्थियों का किया गया गुण गौरव। तो आइए ले चलते हैं ग्राम पंचायत शेलार में, जहां 15 अगस्त स्वतंत्रता दिन के अवसर को लेकर ग्राम पंचायत शेलार के सरपंच एडवोकेट सिद्धार्थ भोईर ने उन विद्यार्थियों का स्वागत सम्मान किया जो पदवीधर हैं, जो एडवोकेट हो चुके हैं, कोई डॉक्टर हो चुके हैं, अपने ही गांव के गुणवंत और पदवीधर विद्यार्थियों का स्वागत सम्मान 15 अगस्त स्वतंत्रता दिन के अवसर पर किया। आणि दृष्टिकोनातून खूप कमी होत आलेला आहे। त्या दृष्टीने त्यांनी त्यांच्याकडे त्या शाळेमध्ये शिक्षण व्यवस्था सुरुवात व्हावी यासाठी त्यांच्याकडे विनंती करतोय। आपल्या गावाचे विद्यार्थी आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी कोपरगाव गावामध्ये ठीक आहे चालेल शिक्षण व्यवस्थेकडे चांगले लक्ष देऊन तिथे चांगली शिक्षण व्यवस्था निर्माण करावी। तर माझे शिक्षण पहिले ते 15 पर्यंत झालं। माझ्या मुलीला आता ऍडमिशन जुनियर केजीला तिला मी मागच्या वर्षी 29,000 बघायला माझा 15 पर्यंत शिक्षण 29,000 लागलेले असते। एवढी फी आता वाढलेली आहे, परंतु आज मला प्रोत्साहन देण्यासाठी आपले पालक आहेत। बरेचसे मी बघतो विद्यार्थ्यांचे पालक सोबत आहे, तर आपण पुढे जा, काय मदत करावी। आम्ही आपली बॉडी आहे ते आपल्या सदैव सोबत रहिए। भिवंडी में पहली बार आमदार रोजगार शिविर। तो आइए ले चलते हैं आपको पद्मशाली समाज हाल पद्मा नगर में, जहां भिवंडी में पहली बार शिवसेना के भिवंडी पूर्व आमदार रुपेश महात्रे ने नवयुवकों के लिए सुनहरा मौका दिया, जहां काफी बेरोजगार युवक इधर उधर भटकते रहे, लेकिन वहीं शिवसेना के आमदार रुपेश महात्रे ने एक नई शुरुआत की आमदार रोजगार शिविर से, जहां काफी नवयुवकों को काम मिल जाएगा, रोजी रोजगार मिल जाएगा और
बेरोजगारी समस्या दूर हो जाएगी। एक प्रचंड असा प्रतिसाद युवक आणि युवतींनी या उपक्रमाला दिलेला आहे। हजारोच्या संख्येने इथं युवक युवती उपस्थित झालेले आहेत। म्हणजेच आपल्याला दिसून येते की किती गरज आहे या उपक्रमाची आणि या सर्वांना नोकरीची किती गरज आहे आणि ती नोकरीची सुवर्ण संधी देण्याचा प्रयत्न जो काही आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे हा खरंच एक जोखांसारखा आहे। एक बेरोजगारीच्या एक निश्चितच महारूपी राक्षसातून बाहेर पडण्याचा त्यांचा एक निश्चितच मार्ग साहेबांनी मोकळा केला आहे। आपल्याला जी नोकरी मिळेल ती साहेबांच्या माध्यमातून मिळेल असं आपण समजा, पण आपण जी नोकरी कराल ती निश्चितच इमानीद्वारे करा, कारण साहेबांचा जो उद्देश आहे तरुणांना नोकरी मिळून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करा। तर साहेबांना निश्चितच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आणि भिवंडी तालुका या युनिटच्या वतीने आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्याला सुद्धा शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करतो। राज्यातून कुठल्याही जाती धर्माचा, कुठल्याही प्रांताचा, कुठल्याही भाषेचा माणूस आल्यानंतर त्याला भिवंडीमध्ये रोजगार मिळतो, ही खऱ्या अर्थाने भिवंडीची ओळख आहे। भिवंडीमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या आणून त्यांच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल असं मी आजच्या दिवशी त्यांना वचन देतो। त्यांना ही रोजगाराची संधी उपलब्ध होईल, ज्यांचा नंबर लागेल त्यांचं आज ऑन दी स्पॉट त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलं जाईल। जे लोक या ठिकाणी आलेले आहेत परंतु त्याचा नंबर लागणार नाही अशा तरुणांसाठी चांगल्या कंपन्या आणून पुन्हा एक 5 ते 6 दिवसामध्ये दुसरं जॉब फेअरचं आम्ही अनाऊन्स करणार आहोत आणि त्या माध्यमातून त्या सर्व तरुणांना रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला जाईल। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर। तब तक के लिए इजाजत दीजिए। धन्यवाद। नमस्कार।